आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. आणि मी उमेश घडसासी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. ओबीसी आरक्षणासाठी सोमवारी नवं विधेयक मांडण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता 12वीची परीक्षा सुरू. युक्रेनमध्ये अडकलेल्या 185 भारतीयांना घेऊन रोमानियावरून निघालेलं विशेष विमान मुंबईत पोचलं. आणि राज्यात कोविड-19च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5,000च्या खाली. मुंबईत काल कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळल्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेणार नाही, या प्रवर्गाला प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. मध्य प्रदेशाप्रमाणे विधेयक मांडायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन सोमवारी ते सभागृहात मांडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नियम 289 अन्वये हा विषय उपस्थित केला होता. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल फेटाळल्याचा आरोप दरेकर यांनी केला. संपूर्ण विरोधी पक्ष आरक्षणाच्या बाजूनं आहे असं सांगत आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्यांचे आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या जातील. यात कुणीही राजकारण करू नये, सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. मात्र त्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. विरोधकांनी हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ कायम राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी 20 मिनिटांसाठी आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत, यावर सरकार ठाम असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितलं. सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारनं योग्य काम केलं नाही असं सांगत त्यांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वकिलांबरोबर चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल. आयोगाच्या अहवालातल्या गोष्टी दुरुस्त केल्या जातील. या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र येऊन मार्ग काढूया असं भुजबळ यावेळी म्हणाले. राज्यमार्ग परिवहन एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भातला अहवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत सादर केला. विधानसभेत कामकाज सुरू असताना मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसंच मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू केली. मात्र विरोधकांचा गोंधळ वाढत गेल्यानं विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून नेहमीच्या पद्धतीनं म्हणजेच ऑफलाईन सुरुवात झाली. विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि तांत्रिक विज्ञान या शाखांचे 14,85,826 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्व परीक्षा स्थळांवर कोरोना प्रतिबंधित उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सर्व पालक आणि शिक्षकांचे आभार मानले आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन रोमानियावरून निघालेलं विशेष विमान आज सकाळी मुंबईत पोहोचलं. बुखारेस्टवरून आलेल्या या विमानातून 185 प्रवासी मायदेशी परतले. त्यामध्ये मुख्यतः विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासाच्या सुविधेकरता रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर
T2 टर्मिनलला मदत केंद्र सुरू केलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन आज इंडिगोचं विशेष विमान रोमानियामार्गे पहाटे दिल्लीत दाखल झालं. कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी विमानतळावर या सर्वांचं स्वागत केलं. बुडापेस्टहून 219 विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या आणखी एक विमान दिल्लीत दाखल झालं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नितीश प्रामाणिक यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. तसंच हवाई दलाच्या C-17-2 विमानं प्रत्येकी 219 भारतीयांना घेऊन दिल्लीजवळ असलेल्या हवाई दलाच्या हिंडन हवाई तळावर पोचलं. हवाई दलाच्या 7 विमानांमधून आतापर्यंत 1428 नागरिकांना मायदेशी आणलं आहे. युक्रेन पेच प्रसंगावर संवाद आणि वाटाघाटींच्या मार्गानं तोडगा काढण्याची गरज आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते युक्रेनमधल्या घडामोडींविषयी क्वाड राष्ट्रांच्या प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन आणि जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. भारत प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी याला क्वाडचं सर्वोच्च प्राधान्य असून मानवतावादी दृष्टिकोनातून एकमेकांना मदत केली पाहिजे, असं मोदी म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या, परस्परांच्या भौगोलिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर राखावा असं सांगणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये यंदा होणाऱ्या क्वाड परिषदेच्या दृष्टीनं एकमेकातला संपर्क अधिक दृढ करण्यावर 4ही नेत्यांचं एकमत झालं. शाश्वत ऊर्जा स्रोतांमधूनच शाश्वत वृद्धी शक्य आहे असा भारताचा स्पष्ट दृष्टिकोन आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज शाश्वत वृद्धीसाठी ऊर्जा या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. येणाऱ्या काळात भारताची ऊर्जेची मागणी वाढणार आहे, त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेकडे वळणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. शाश्वत वृद्धीसाठी ऊर्जा ही संकल्पना केवळ आपल्या पारंपरिक ज्ञानातून प्रेरित नाही, तर ती देशाच्या भविष्याकडे घेऊन जाणारी आहे. नेट झिरो लक्ष्य गाठणं हे आपल्याला आव्हान वाटत नसून संधी वाटते, असं ते म्हणाले. 2030 पर्यंत 50% ऊर्जा बिगर जीवाश्म इंधनातून मिळवण्याचं लक्ष्य भारतानं निश्चित केलं आहे आणि अधिक शाश्वत उपायाकडे वळण्याची ही संधी आहे. हायड्रोजन इकोसिस्टीम उभारण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यात खाजगी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. विद्युत वाहन परिसंस्थेत सक्षमता वाढवण्यासाठी शाश्वत आणि नवोन्मेषखाली उद्योगांचं मॉडेल विकसित केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातील दिघंची हे गाव ओबीसींचा एम्पिरिकल डाटा संकलित करणारं देशातलं पहिलं गाव ठरलं आहे. ओबीसी समाजातील लोकांनी स्वतः हाच एम्पिरिकल डाटा संकलित केलाय. ओबीसींचा सर्व डाटा संकलित करून सरकारला याची माहिती सादर केली आहे. ओबीसी प्रवर्गातील 22 जातींच्या प्रतिनिधींनी एम्पिरिकल डाटा बनवला आहे. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, जातनिहाय आणि सर्व माहिती घरोघरी जाऊन गोळा केली आहे. दिघंची गावची एकूण लोकसंख्या 11,000 आहे. त्यापैकी 6,500 लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. गावातल्या एकूण लोकसंख्येच्या 45% ओबीसी समाज या दिघंची गावात आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोविड-19ची दैनंदिन रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5,000च्या खाली आली आहे. राज्यात काल 467 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1,144 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 78,67,391 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,14,719 रुग्ण बरे झाले तर 1,43,718 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 4,953 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.6% झालं आहे तर मृत्यूदर 1.82% आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या 234 रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या 100पेक्षा कमी म्हणजे 80 होती. त्यापैकी 69 म्हणजे 86% रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नव्हती. 11 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल 118 रुग्ण बरे झाले. काल मुंबईत
एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. सध्या मुंबईत 650 रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 98% असून रुग्ण दुपटीचा कालावधी 5,441 दिवसांवर गेला आहे. देशातल्या 97% पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीची किमान पहिली मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. पहिली मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण 100% होण्याच्या दिशेनं देशाची वेगानं वाटचाल सुरू आहे. जगातल्या या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सर्वांच्या प्रयत्नामुळे बळ मिळालं असंही त्यांनी म्हटलं आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 178 कोटी 33 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यामध्ये 79 कोटी 66 लाखापेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा मिळाल्या आहेत, तर 1 कोटी 92 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 8 कोटी 47 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 12 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 179 कोटी 14 लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा मोफत पुरवल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. यापैकी अद्याप न वापरलेल्या 15 कोटी 49 लाखापेक्षा जास्त मात्रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. मोहाली इथल्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात आज श्रीलंका आणि भारत यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा हा 100वा कसोटी सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 गडी बाद 228 धावा झाल्या होत्या. कोविड-19मुळे एक वर्ष पुढे गेलेल्या बहुप्रतीक्षित ICC महिला विश्वचषक 2022 या स्पर्धेला आजपासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 8 देशांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ महिला सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं होत असून स्पर्धेत प्रत्येक संघ एकदाच एकमेकांशी खेळेल. गुणतालिकेतील सर्वोच्च 4 संघात उपांत्य सामने होतील. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाचा पराभव झाला. वेस्ट इंडिज संघानं पहिल्यांदाच फलंदाजी करत विजयासाठी दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 256 धावात आटोपला. भारत देश हा अनेक महान विभूतींच्या त्यागावर आणि समर्पणावर उभारलेलं राष्ट्र आहे. त्यामुळे यापुढे अनेकांनी देशासाठी तसंच समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी समर्पित भावनेनं काम करायची गरज आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे. विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अँड मॅनेजमेंट सोलापूर या वास्तूचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. ही समर्पणाची भावना काही वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत भाषण देताना व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवातच माझ्या बंधुभगिनींनो अशा शब्दात केली होती. त्यामुळं संपूर्ण विश्वच एक आहे असंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या संकेतस्थळावर अधिछात्र वृत्तीसाठी 2019-2020 साठी प्रत्येकी 200 याप्रमाणे एकूण 400 विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या यादीत समावेश नसणाऱ्या उर्वरित 109 विद्यार्थ्यांनी फेलोशिप मिळवण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या 109 विद्यार्थ्यांच्या फेलोशिपबाबत अधिकारात्मक भूमिका घेऊन शासन स्तरावर आदेश प्राप्त झाल्यानंतर फेलोशिप दिली जाणार असल्याचं त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. ओबीसी आरक्षणासाठी सोमवारी नवं विधेयक मांडण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतली जाणारी इयत्ता 12वीची परीक्षा सुरू. युक्रेनमध्ये अडकलेल्या 185 भारतीयांना घेऊन रोमानियावरून निघालेलं विशेष विमान मुंबईत पोहोचलं. आणि राज्यात कोविड-19च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5,000च्या खाली. मुंबईत काल कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.